आणि लोक नंतर 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 येतात। मी सांगू बायबलच्या वचनात तुमची सेवा व्यर्थ आहे। काय शिकवतो बायबल? तुमची सेवा कार्य व्यर्थ आहे, तुमचा विश्वास ठेवणं पण व्यर्थ आहे। कारण तुम्ही या ठिकाणी देवाचा मान, देवाचा सन्मान आणि देवाची सेवा आणि पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आलेला आहे त्याचा तुम्ही अपमान करता। धडधडीत अपमान आहे। कारण सेवा ज्याने आपल्या जीवनात निवडली आहे आणि एखादा व्यक्ती आपल्या समोर बॉर्डरवर घेऊन या तर तो व्यक्ती काय करतो माहिती का? सेवेला नेहमी हजर असतो वेळेच्या अगोदर, कारण त्याचं समर्पण असतं। जर आपण देवाला वाहिलेले लोक आहोत, देवाने आपली निवड केलेली आहे, तर वेळेच्या अगोदर आपण इथं पाहिजे। पण काय येत नाही? मग तुमच्यामधून देवाचं दान कसं काम करणार? कारण तुम्हाला चटाई उचलायच्या नाही, तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये देवाच्या मंदिरामध्ये द्वारपाल म्हणून काम करायचे नाही, तुम्हाला सेवा कार्य करायचे नाही, तर देव तुमचा वापर करू शकणार। आणि मग नुसतं आपण उशिरा येऊन हालेलुया आणि अन्य भाषामध्ये प्रार्थना करणं असेल किंवा मोठे मोठ्याने ओरडणं असेल, गाणे गाणं आहे, हे व्यर्थ आहे। आमचा परमेश्वर शिस्तीचा परमेश्वर आहे। म्हणा आमेन। जर तुम्हाला वाटत अशी पुरुषाने परमेश्वराची सेवा कार्य केली पाहिजे आणि पुरुषाचा जर ते उपयोग करू शकतो कारण तो वेळेचं भान ठेवतो, म्हणा आमेन, समयाचं भान ठेवतो, तर ख्रिस्ती व्यक्तीला ही सेवा कार्य जर दिलेली आहे तो किती त्या सेवा कार्यामध्ये विश्वास आहे तरी तपासलं पाहिजे। आज चर्चचा टायमिंग 11:30 वाजता आहे, तर तुम्ही अर्धा तास या ठिकाणी अगोदर या। सेवा आहे असं नाही की या ठिकाणी क्वायर चाललं पाहिजे, वाजवणारे चालले पाहिजेत, एखादी ताई झाडू मारायला आली पाहिजे, एखादं दरी टाकायला एखादा 2 मुलं आले पाहिजेत आणि बाकीचे निवांत राजासारखे येतात। तुमची सेवा व्यर्थ आहे, तुम्ही राजे बिजे काहीच नाही, तुम्ही दास आहे, तुम्ही नौकर आहे, तुम्ही वेटर आहे आणि तुम्हाला देवाच्या राज्यात 11 वाजता यावं लागेल। म्हणा शेजाऱ्याला म्हणा तुम्ही 11 वाजता वेळेवर, 11 वाजता वेळेवर येऊन काय करायचं आहे? या ठिकाणी सगळी तयारी करायची आहे आणि तयारी झाल्यानंतर या ठिकाणी गुडघे टेकून तुम्ही या गावासाठी प्रथम प्रार्थना करा, तालुक्यासाठी प्रार्थना करा,